मित्रांनो, उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामधून असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत आणि संतापही व्यक्त करत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला दारूच्या नशेत रस्त्याच्या मधोमध पडलेली दिसत आहे. तिच्या हातात सिगारेट आणि बाजूला दारूच्या बाटल्या ठेवलेल्या आहेत. ती महिला तिथून हटण्यास तयार नव्हती, त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ही घटना ग्रेटर नोएडाच्या बिसरख पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे सांगितले जात आहे. ही 32 वर्षीय महिला जवळच्या एका सोसायटीत राहते. ती भर दिवसा रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या आणि लोक सतत हॉर्न वाजत राहिले. परिसरातील लोकांनी महिलेला समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती दारूमध्ये टल्ल झाली होती आणि रस्त्यावरून हटण्याचं नाव घेत नव्हती. हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काहींनी याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे, तर काहींनी यावर विनोदही केले आहे. काही युजर्सनी टोमणा मारत लिहिले आहे, हीच खरी जेंडर इक्वॅलिटी आहे. या बाबतीत महिलांनी पुरुषांनाही मागे टाकलेला आहे. दुसऱ्या एका युजरनं म्हटला, दंगल चित्रपटातील संवाद आठवत मजेशीर पद्धतीने लिहिले आहे, मारी छोरिया छोरो से कम है क्या. आणखी एक युजरने संताप व्यक्त करत लिहिला आहे, जर इथे एखादा मुलगा असता तर पोलिसांनी आतापर्यंत त्याला चांगला धडा शिकवला असता, पण पक्षपाती कायद्यामुळे मुलीवर लगेच कार्यवाही होत नाही. मित्रांनो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा. धन्यवाद.